मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन हे आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा हार्मोन आहे, विशेषतः पुरुषांसाठी. हे हार्मोन आपल्याला शारीरिकदृष्ट्या बळकट आणि आत्मविश्वासपूर्ण बनवतं. टेस्टोस्टेरॉनमुळे आपली लैंगिक इच्छा वाढते आणि स्टॅमिना म्हणजेच सहनशक्ती सुधारते. आपण जर तुलना केली तर पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण महिलांपेक्षा सुमारे 5 पट जास्त असते आणि ह्याच कारणामुळे पुरुष जास्त ताकदवान असतात. त्यांची लैंगिक क्षमता महिलांच्या तुलनेत जास्त असते आणि ते कित्येक तास न थकता काम करू शकतात. जेव्हा पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होऊ लागतं तेव्हा त्याचे परिणाम त्यांच्या वागण्यात आणि राहणीमानात स्पष्टपणे दिसायला लागतात. त्यांच्यामध्ये स्त्रीत्वाच्या गुणांची वाढ होऊ लागते. एखादी छोटीशी समस्या जरी आली तरी तिचा सामना करण्याऐवजी ते मनाने खचतात आणि आपले दुःख मित्रांकडे जाऊन व्यक्त करतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ते कमजोर बनतात. त्यामुळे ते अश्लील चित्रपट, हस्तमैथून, दारू, सिगरेट यासारख्या व्यसनांकडे आकर्षित होतात. ते जंक फूड जास्त खायला लागतात. त्यांना कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही आणि हळूहळू त्यांचं आयुष्य बिघडत जातं. संशोधनानुसार आजच्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची लेवल दरवर्षी सुमारे 1% कमी होत चालली आहे. याचा अर्थ आपल्या वडिलांची किंवा आजोबांची टेस्टोस्टेरॉन लेवल आपल्या तुलनेत 30 ते 40% जास्त होती. म्हणूनच ते आपल्यापेक्षा जास्त ताकदवान होते. ते मेहनतीची कामे सहजपणे करू शकत होते आणि मोठ्या जबाबदाऱ्या सहज पेलू शकत होते. पण आजची परिस्थिती बघा. 25 वर्षांचा तरुण सुद्धा जिन्याच्या 10 पायऱ्या चढून गेला की लगेच थकून जातो. अजून सुद्धा आपल्या पालकांकडून पॉकेट मनी घेतोय. त्याचं वर्तन स्त्रीत्वाकडे झुकत चाललंय. छोट्या छोट्या गोष्टींनी तो दुखावतो आणि रडू लागतो. हे असं का होतंय? कारण आजच्या पुरुषांपुढे एक चांगला आदर्श म्हणजे रोल मॉडेलच नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखादा मुलगा जन्माला येतो तेव्हा त्याची सुरुवातीची काही वर्ष तो पूर्णपणे आईच्या जवळ असतो. प्रेम, काळजी आणि ममतेने तो वेढलेला असतो. नंतर जेव्हा तो शाळेत जातो तेव्हा त्याच्या बालपणीतील पहिली 7 ते 8 वर्ष जास्त करून महिला शिक्षकांच्या सहवासात जातात. जरा आठवून बघा, 3रीत असताना तुमच्या शाळेत महिला शिक्षक आणि पुरुष शिक्षकांचं प्रमाण काय होतं? बऱ्याच वेळा आपले शिक्षक महिलाच असतात. जेव्हा तो मुलगा 13 वर्षांचा होतो म्हणजेच किशोर वयात प्रवेश करतो तेव्हा कुठे त्याच्या आयुष्यात आदर्श पुरुष रोल मॉडेल्स यायला सुरुवात होते. पुरुष शिक्षक त्याला शिकवायला लागतात. पण तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. मुलांच्या लहानपणी त्यांच्याकडे एक चांगला आदर्श पुरुष म्हणजेच एक योग्य पुरुष रोल मॉडेल नसेल तर त्यांचे व्यक्तिमत्व स्त्रियांसारखे व्हायला लागते. पूर्वीच्या काळात मुलं जेव्हा 4 वर्षांची व्हायची तेव्हा त्यांना खेळांमधून, धावपळीतून आणि लढाईसारख्या कौशल्यातून प्रशिक्षण दिलं जायचं. ते पडायचे, जखमी व्हायचे, पण ह्याच अनुभवांमधून त्यांचं खरं चरित्र घडायचं, आत्मविश्वास निर्माण व्हायचा. अशा प्रकारे घडलेली मुलं मोठेपणी कणखर बनायची, मानसिक दृष्ट्या सुद्धा मजबूत व्हायची आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असायची. त्यामुळे एक सशक्त, विचारशील आणि जबाबदार समाज घडत असे. म्हणूनच लहान वयात योग्य आदर्श आणि योग्य अनुभव हे फार महत्त्वाचे असतात. आजची मुलं तंत्रज्ञानाच्या विळख्यात अडकली आहे. मोबाईलवर रील्स पाहणं, टीव्हीवर कार्टून बघणं हेच त्यांचं मुख्य करमणुकीचं साधन बनलं आहे. पण यामध्ये एक मोठी अडचण आहे. ही मुलं शारीरिक हालचालींपासून, खेळांपासून दूर जात आहे. याचा परिणाम म्हणजे त्यांची शरीरयष्टी व्यवस्थित तयार होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे. हीच मुलं पुढे जाऊन जेव्हा नवीन ठिकाणी काम करू लागतात तेव्हा घाबरतात, गोंधळतात. कधी एखाद्या मुलीशी बोलायचा प्रसंग आला तरी ते संकोच करतात आणि संवाद सुरू जरी झाला तरी पुढे काय बोलायचं, कसं बोलायचं हेच त्यांना समजत नाही. काही मुलं तर मुलींच्या तालावर नाचू लागतात. मुली सहजपणे त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागवतात आणि मुलं मात्र आपला वेळ, पैसा आणि कधी कधी आयुष्य सुद्धा अशा नात्यांमध्ये वाया घालवतात आणि त्यांना ते कळतही नाही. आजकालच्या मुली अधिक बलशाली आणि आत्मविश्वास पूर्ण होऊ लागल्या आहेत. पूर्वी ज्या गोष्टी केवळ पुरुषांसाठीच मानल्या जात असत त्याच गोष्टी आज मुलीही करत आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक वर्षी CBSEच्या टॉपर्स लिस्ट मध्ये मुलीच असतात. भारतासाठी ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण वाढत आहे. त्या त्यांच्या करिअरवर, शरीरावर
आणि आयुष्यावर जास्त लक्ष देत आहे. आता त्या शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातूनही अधिक मजबूत बनत आहे. जगभरातील फेमिनिस्ट चळवळी सुद्धा मुलींना अधिक यशस्वी आणि सन्मानित करण्याचा प्रयत्न करत आहे. समस्या ही आहे की आजचे जे कमजोर पुरुष आहे त्यांना पाहून येणारी पिढी आणखी कमजोर होत जाईल आणि स्त्रियांसारखी वागायला लागेल. ते मानसिक दृष्ट्या कमकुवत बनतील. त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा स्तर आणखी कमी होत जाईल. ते व्यसनांच्या आहारी जातील आणि त्यांच्या आयुष्यावर त्यांचे नियंत्रण राहणार नाही. मित्रांनो, तुम्हाला समस्या काय आहे हे समजले असेलच. चला तर मग आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया ज्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या जबरदस्त मजबूत बनू शकता, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकता आणि तुमच्या टेस्टोस्टेरॉनचा स्तर आणखी वाढवू शकता. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, फक्त गोष्टी पाहू नका, काहीतरी निर्माण करा. जेव्हा आपण फक्त दुसऱ्यांनी केलेल्या गोष्टी पाहतो किंवा वापरतो तेव्हा आपली प्रगती थांबते. आपण रोज टीव्हीवर मालिका किंवा सिनेमा पाहतो, इंस्टाग्रामवर रील्स बघतो आणि त्यातल्या गोष्टींची सतत तुलना करत राहतो. हे पाहणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण जेव्हा आपण त्याच गोष्टींमध्ये अडकून राहतो आणि काही नवीन निर्माण करण्याची किमान इच्छा सुद्धा मनात निर्माण होत नाही, तेव्हा मात्र ती समस्या होते. दुसऱ्या बाजूला जगातील कोणत्याही यशस्वी व्यक्तीला पाहिलं तर ते नेहमीच उत्पादक असतात, काहीतरी निर्माण करत असतात. उदाहरणार्थ, मोठमोठ्या कंपन्यांचे CEO किंवा उद्योजक यांचा विचार करा. ते केवळ ग्रहण करणारे लोक नाही, त्यांचं लक्ष नेहमी काहीतरी नवीन तयार करण्यात, नवीन उत्पादन, तंत्रज्ञान किंवा सेवा देण्यात असतं. उदाहरणार्थ, कोणी स्वतःचं YouTube चॅनल सुरू करतं, कविता लिहितं, कोडिंग शिकून ॲप तयार करतं, छोटासा व्यवसाय सुरू करतं. ही सगळी क्रिएशनची उदाहरणे आहे. यामध्ये त्यांचा विचार, मेहनत आणि वेळ गुंतलेला असतो, म्हणूनच तिथे यशाची शक्यता वाढते. आता दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, व्यायाम करा. मित्रांनो, व्यायाम ही फक्त शरीरासाठी चांगली सवय नाहीये, ती अशी सवय आहे जी तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक सवयीवर सकारात्मक परिणाम करते. उदाहरण द्यायचं झालं तर, समजा तुम्ही दररोज सकाळी उठून जिमला जाता. जिम मध्ये एखाद्या दिवशी तुम्ही 2 सेट जास्त करता, स्वतःला थोडं पुश करता. त्यावेळी तुमचं फक्त शरीरच बळकट होत नाही, तर तुमचा मेंदू पण बळकट होत असतो. कारण आपण जेव्हा स्वतःला जास्तीचा ताण देतो तेव्हा आपली मानसिक ताकद वाढते. आता कल्पना करा, तुम्ही ही सवय सलग 2 वर्षे जपली तर काय होईल? जिथे तुम्ही एखादं काम 1 आठवड्यात करून कंटाळत होता, तिथे आता तुम्ही तेच काम सलग 1 महिना करू शकाल. जिथे तुम्ही 2 तास काम केल्यावर थकत होता, तिथे तुम्ही 6 तास काम करूनही एनर्जेटिक राहू शकाल. तुमची क्षमता, संयम, एकाग्रता आणि आत्मविश्वास सगळंच वाढेल. ही एक सवय तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात बदल घडून आणते. मग ते करिअर असो, रिलेशनशिप्स असो किंवा स्वतःच्या स्वप्नांपर्यंत पोहोचायचं ध्येय असो. म्हणूनच मी सांगतो, व्यायाम करा. शरीर घडवताना मन पण घडायला लागेल आणि अशा माणसाला आयुष्यात कोणीही सहज हरवू शकत नाही. आता आपण येत आहोत तिसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या टप्प्यावर, पौष्टिक आहार घ्या. बऱ्याच लोकांना वाटतं की पोषक आहार म्हणजे फक्त कमी खाणं किंवा सॅलडवर जगणं, पण हे खरं नाही. तुमचं शरीर, मेंदू, ऊर्जा, मूड, झोप या सगळ्याच गोष्टी तुमच्या आहारावर अवलंबून असतात. समजा तुम्ही मेहनत करताय, मनावर ताण घेताय, काहीतरी मोठं करायचं ठरवलंय, पण जर शरीराला योग्य पोषणच नाही दिलं तर तुम्ही किती काळ टिकाल? म्हणून खाणं टाळू नका, पण समजून खा, संतुलित खा आणि शरीराला पोषण द्या. मी तुम्हाला एक सोपं आणि गणिती सूत्र सांगणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज ठरवू शकता की तुम्हाला रोज किती प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स लागतील. तुमचं जे काही वजन असेल त्याला 44 न गुणा. तुम्हाला दररोज लागणाऱ्या कॅलरीची संख्या समजेल. उदाहरणार्थ, जर तुमचं वजन 60 किलो असेल तर 60 गुणिले 44 बरोबर 2640 कॅलरीज. हे तुमच्या रोजच्या कॅलरीजचं लक्ष्य आहे. यातील 40% म्हणजे 156 कॅलरीज कार्बोहायड्रेट्स असायला हवे, 30% म्हणजे 792 कॅलरीज फॅट्स असायला हवे आणि 30% म्हणजे 792 कॅलरीज प्रोटीन्स असायला हवे. पण एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही एवढं खाणार असाल तर तुम्हाला व्यायाम देखील करावा लागेल. कारण जर शरीराला हालचाल नसेल तर एवढा आहार पचणार नाही आणि मग त्याचा परिणाम उलटा शरीरावर होईल. आहार आणि व्यायाम ह्या दोघांमधलं संतुलन राखणं खूप आवश्यक आहे. आता आपण येतोय चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर, पैसे कमवा.
हो, तुम्ही बरोबर ऐकलत. पैसे कमवा. अशा स्किल्स, कौशल्य शिका जे तुमच्यासाठी पैसे निर्माण करू शकतात. कारण पैसा तुम्हाला एक वेगळी शक्ती देतो. पैसा आत्मविश्वास वाढवतो. पैसा स्वतःच्या निर्णयावर उभं राहण्याचं सामर्थ्य देतो. पैसा कोणाचीही गुलाम न बनण्याचं बळ देतो. पैसा आल्यावर लोकांना खुश करण्यासाठी झुकून जगावं लागत नाही. पैशामुळे जीवनामध्ये सुरक्षितता येते. डेव्हिड डिडा त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात द वे ऑफ द सुपिरियर मॅन एक फारच समजून घेण्यासारखी गोष्ट सांगतात. स्त्रिया पुरुषांकडे रोलर कोस्टर सारखं पाहतात. म्हणजे काय? एक रोलर कोस्टर जर बंद अवस्थेत थांबलेला असेल तर कुणालाही त्यावर बसावं असं वाटत नाही. पण जर तो चालू असेल, वेगात असेल, थरार देणारा असेल तर तोच लोकांचं लक्ष वेधून घेतो. तसंच एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून तोच पुरुष आकर्षक वाटतो ज्याचं स्वतःचं एखादं ध्येय असतं, जो त्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेत असतो. आणि दुसरीकडे जो फक्त आपल्या गर्लफ्रेंड किंवा बायकोच्या आजूबाजूला राहतो, सतत तिची स्तुती करतो, स्वतः काही निर्माण करत नाही, पुढे जात नाही, तो आकर्षक वाटत नाही. जर तुम्हाला खरोखरच आकर्षक व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील पहिले प्राधान्य एखादी मुलगी असू शकत नाही. कोणत्याही स्त्रीला असंच वाटत असतं की तिच्या जोडीदाराचे स्वतःचं ध्येय असावं, काहीतरी मोठं उद्दिष्ट असावं ज्याच्यासाठी तो झपाटून काम करत असेल आणि ती सुद्धा त्या ध्येयामध्ये त्याला साथ देऊ शकेल. कोणीही एका बंद पडलेल्या रोलर कोस्टरवर बसायला उत्सुक नसतं, तसं स्त्रियांनाही वाटतं. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा एका बंद रोलर कोस्टर सारखं बनायचं नाही, तर असा झपाटलेला ध्येयानं प्रेरित प्रवासी बनायचा आहे ज्याच्यासोबत कोणालाही प्रवास करावा असं वाटेल. मित्रांनो, ह्या 4 गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांना ताकद देतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.